नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे। किरकोळ वादातून एका पांठेल्या दुकानदारावर जीवघेणा हल्ला करण्यात आलाय। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र कळमना पोलिसांनी तत्पर कारवाई करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे। नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे बोगदा परिसरात धक्कादायक घटना घडली। मैफिल नावाच्या पांठेल्यावर हा संपूर्ण प्रकार घडला। मिळालेल्या माहितीनुसार मोहन नावाचे दुकानदार या ठिकाणी चहा आणि पांठेला चालवितात। रात्रीच्या सुमारास रोहित, सिद्धेश्वर यादव आणि विशाल हे तिघे चहा पिण्यासाठी त्यांच्या पांठेल्यावर आले होते। चहा पित असताना या तिघांमध्ये आपापसात जोरदार वाद सुरू झाला। परिस्थिती चिघळू नये म्हणून दुकानदार मोहन यांनी मध्यस्थी करत त्यांना शांत करण्याचा सल्ला दिला। त्यावेळी आरोपी तिथून निघून गेले। मात्र काही वेळातच हे तिघे पुन्हा पांठेल्यावर परतले आणि त्यांनी थेट मोहन यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली। शिवीगाळ करत त्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला। आरोपींनी हातातली लाकडी काठ्या आणि चहाच्या जड भांड्यांनी मोहन यांच्या डोक्यावर जबर मारहाण केली। या हल्ल्यात मोहन गंभीर जखमी झाले आणि रक्ताच्या थारोळ्यात कोसळले। इतक्यावरच आरोपी थांबले नाहीत, तर त्यांनी ठेल्यावरील साहित्याचीही तोडफोड करत मोठे नुकसान केले। घटनेनंतर स्थानिकांनी जखमी मोहन यांना तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करत तात्काळ तपास सुरू केला। तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी रोहित, सिद्धेश्वर यादव आणि विशाल या तिन्ही आरोपींना अटक केली आहे। या घटनेमुळे शहरातील रात्रीच्या वेळी चालणाऱ्या टपऱ्या आणि छोट्या व्यावसायिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। पोलीस स्टेशन कळमना येथे फिर्यादी नामे मोहन यांनी येऊन रिपोर्ट दिली की त्यांची माजरी रेल्वे बोगदा येथे मैफिल नावाचा पांठेला आहे। त्या पांठेल्यावर रात्री 9 वाजेदरम्यान 3 इसम आले, 3 अज्ञात इसम आले। ते एकमेकाला शिवीगाळ करत होते। त्यावेळेस फिर्यादी यांनी त्यांना हटकले की येथे इतर देखील लोक आहेत, तुमच्यामुळे त्यांना त्रास होत आहे असं हटकल्यामुळे त्यावेळेस ते 3 अज्ञात इसम त्या ठिकाणावर निघून गेले। त्यानंतर थोड्या वेळाने ते 3 इसम हातामध्ये लाकडी दंडा घेऊन आले आणि ते लाकडी दंडाने त्यांनी फिर्यादी महफिल पांठेला चालक मोहन यांच्या डोक्यावर वार केला। तसेच पांठेल्यामधीलच चाय टपरी पांठेल्यामधीलच चहाच्या किटलीने त्याच्या डोक्यावर मारले, त्यामुळे त्यांच्या डोक्याला जखम झाली। फिर्यादीच्या रिपोर्टवरून अज्ञात 3 इसमांविरुद्ध पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये घटनास्थळाला भेट देऊन आजूबाजूच्या व्यक्तींना विचारपूस करण्यात आली व त्यावरून आरोपींचे नाव निष्पन्न करण्यात आले व माजरी एरियामध्ये राहणारे लकी हरिणखेडे, विशाल बोरकर, पियुष कांबळे यांनी हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले। त्यांना रितसर अटक करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे। नमूदची कामगिरी ही माननीय झोन 5 सर यांच्या मार्गदर्शनामध्ये तसेच माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त सर व माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री काळे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये कळमना येथील तपास पथकातील सपोनी शशिकांत मुसळे व त्यांच्या टीम मधील अंमलदार पोलीस हवालदार प्रमोद कंगाले, पोलीस हवालदार विशाल बैसारे, पोलीस अंमलदार ललित शेंडे, अविनाश ग्वालवंशी, अजय गटलेवार यांनी केलेली आहे। कळमना पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे आरोपी गजाळ झाले असले तरी अशा घटनांमुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत।